नमस्कार शेतकरी मित्र, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता शेतकरी मित्रांनो, हळद जी आहे सध्याची आता ही जी पोझिशन आहे, बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं असते की आपल्याला हळदीच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुळा वगैरे डॅमेज दिसत आहेत, करपा वगैरे येत आहे. पण शेतकरी मित्रांनो, तशाच पद्धतीमध्ये हळद जी आता ही जी फणी आहे आपली, साधारणतः शेतकरी मित्रांनो आता ही 4 इंचाच्या जवळपास हिची फणी शेंग आहे. आणि आता हा जो आहे त्याचा साईडच्या जे फण्या लागत आहेत, ह्या फणी लावण्यासाठी आता याला जी ताकद लागणारी आहे, ही जी ग्रोथ लागणारी आहे, तर शेतकरी मित्रांनो, तर ह्या झाडाची पूर्ण ताकद आता 5 ते 6 फुटव्याची आहे. याला अन्नद्रव्याची भरपूर प्रमाणामध्ये गरज आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जे आपल्याला जे द्यायचं न्यूट्रिशन अन्नद्रव्ये, ह्याच्यामध्ये कुसाकी 10-54-10, 43-56 अशा पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्ये देणं गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांचं आहे म्हणणं असते की आपल्याला अशा अवस्थेमध्ये काय द्यायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर घ्या 9527003666. मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देत जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. शेतकरी मित्रांनो, आता ही जी फणी आहे आपली पूर्ण जर धुतली जवळपास जर पाहिली तर साधारणतः ही 1.5 ते 2 किलोच्या जवळपास आपल्या हळदीची फणी होत असते. आणि शेतकरी मित्रांनो, अशा टायमिंगमध्ये आपल्याला जे अन्नद्रव्य करायचं आहे व्यवस्थापन, तर आता हे थोडक्यात समजून घ्या. आता ही जी आहे त्याची साईडचे फुटवे आहेत, ते फुटव्यामध्ये हे जर तयार झाला हा, आता त्याची जी फणी जी आहे, ह्या फणीला पण खाली फणी तयार होत आहे. अशा अवस्थेमध्ये याला अन्नद्रव्याची जर कमतरता पडली तर आपल्या पानावरती आपल्याला पिवळसर तांबूसपणा करप्याचे प्रमाण जास्त दिसते. मग आता हे पान कसं आहे, वर पान पण चांगलं आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता झाली म्हणजे असं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतं. तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा आणि सहज आम्हाला एक कॉल करा. धन्यवाद मित्रांनो.